मी सध्या नागपुरातील संविधान चौक या परिसरामध्ये आहे आणि संविधान चौकाचा जो परिसर आहे आपण या साईडला बघू शकतो. आतमध्ये जे आहे आंदोलन करण्याची परमिशन असते. जे आंदोलन होतात ते या परिसराच्या आतमध्ये होतात, रस्त्याच्या पलीकडे होत असतात. परंतु आज कुठल्याही प्रकारची आंदोलनाची परमिशन ही कुठल्याही संघटनेने घेतलेली नव्हती किंवा कुठल्याही संघटनेला मिळालेली नव्हती. तरी देखील आपण बघतो आहे की नागपूरमध्ये सकाळपासूनच 11 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात संविधान चौकाच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या संघटनेचे लोक, सामान्य नागरिक, विद्यार्थी छोट्या छोट्या गटामध्ये येऊन घोषणाबाजी करता आहेत आणि पोलिसांचाच तेवढा तितका फौजफाटा जो आहे तो देखील आपल्याला इथे तैनात पाहायला मिळतो आहे. हे जे गट येत आहेत, छोटे छोटे गट येत आहेत, त्यांना ताब्यात हे पोलीस घेत आहेत. कारण मोठ्या प्रमाणावर अजूनही आपण बघू शकतो की रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक ही अजूनही जमलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. हा रस्ता जर तुम्ही बघितला तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक जी आहे या मार्गाने असते. मोठ्या प्रमाणावर वाहतूक आपल्याला पाहायला मिळते. दोन्हीही साईडनी जी आहे गाड्यांची ये जा आपण बघू शकतो आहे मोठ्या प्रमाणात. आणि या रस्त्यांवर जे आहे छोट्या छोट्या गटांनी येऊन घोषणाबाजी लोक असतील किंवा विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते जे करता आहेत, त्यामुळे कुठेतरी शहरातली परिस्थिती बिघडू नये, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस तत्परतेने कार्य करीत आहे. आणि त्यासाठी हे जे घोषणाबाजी करणारे गट आहेत, आंदोलन ची परमिशन नसताना रस्त्यावर उतरून जे घोषणाबाजी करतात आहेत, त्यांना पोलीस जे आहेत ताब्यात घेत आहे. आणि आता थोड्या वेळपूर्वी जो प्रसंग घडला की काही लोकांना हा जो रस्ता आपण बघू शकतो आहे, इकडे वाहतूक जी आहे मोठ्या प्रमाणावर या दोन्ही साईडनी आहे आणि याच ठिकाणी जे आहेत लोक जे आहेत अजूनही आपल्याला उभे पाहायला मिळत आहेत. आणि याच रस्त्यावर जे आहे की मोठ्या प्रमाणावर जे आहे लोक आली होती, वेगवेगळ्या संघटनांची लोक आली होती. आणि अजूनही लोक आपण बघू शकतो आहे की रस्त्याच्या बाजूला जे आहे ते फुटपाथवर काही लोक अजूनही उभे आहेत आणि असे छोटे छोटे ग्रुपमध्येही लोक रस्त्यावर येतात, रस्ता अडवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे कुठेतरी पोलीस जे आहेत त्यांना ताब्यात घेत आहे. थोड्या वेळापूर्वी असाच एक प्रयत्न झाला, पोलिसांनी ताब्यात घेतला असतात. पोलिसांच्या व्हॅनला अडवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आणि त्यामुळे हा जो वाहणारा रस्ता आहे हा काही वेळापूर्वी जाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि मोठ्या प्रमाणावर इथे जे आहे वाहतूक कोंडी झाली होती. त्या कुठल्याही प्रकारची जी आहे अप्रिय घटना घडू नये याची खबरदारी पूर्णपणे जी आहे पोलीस घेत आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या परिसरामध्ये आहे. आणि ज्यावेळी ही परिस्थिती निर्माण झाली होती, पोलिसांनी लवकरच त्याच्यावर नियंत्रण जे आहे ते मिळवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. हा रस्ता जो आहे पूर्ववत वाहतुकीसाठी जो आहे खुला झालेला आहे. परंतु अजूनही आपण बघू शकतो आहे की लोक मोठ्या प्रमाणात या रस्त्यात जमलेली आहे, रस्त्यावर पाहायला मिळत आहे जमलेली. आणि म्हणूनच कुठेतरी पोलिसांचा बंदोबस्त अजूनही इथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे. पोलीस जे आहेत बॅरिकेड्स जे आहे तिथे लावताना दिसत आहे, जेणेकरून लोक जी आहे रस्त्याच्या चारही बाजूंनी येत आहेत आणि येऊन घोषणाबाजी करतात आहे, रस्ता अडवण्याचा प्रयत्न करतात आहे. पोलीस जे आहे खबरदारी घेत आहे. पोलीसच्या व्हॅन आपल्याला पाहायला मिळत आहे. जे गट येत आहेत, छोटे छोटे गट येत आहे, रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करत आहे, त्यांना पोलीस ताब्यात घेऊन जात आहे. आतापर्यंत 100 लोकांना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना सोडून दिल्याचं देखील सूत्रांद्वारे माहिती मिळालेली आहे की त्यांना सोडून दिलेलं आहे. परंतु अजूनही संविधान चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जी आहे गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस देखील या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आणि जेव्हा कुठे अशा काही घटना घडत आहे किंवा घोषणाबाजी केल्या जात आहे, त्यांना पोलीस जे आहेत ताब्यात घेत आहे. खबरदारी म्हणून त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. आता आपण बघू शकतो की परिस्थिती जी आहे ही पूर्ववत ही पोलिसांनी केलेली आहे. परंतु अजूनही काही लोक रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला उभे पाहायला मिळतात आहे आणि हेच गट पुन्हा रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करतात आहे. कुठेतरी सुव्यवस्था आणि कायद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस खबरदारी म्हणून त्यांना ताब्यात घेऊन सोडून देतात आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. आतापर्यंत 100 लोकांना जे आहे सकाळपासून तर त्या 100 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, जी अशीच घोषणाबाजी येऊन करत होते रस्त्यावर. कुठेतरी वाहतूक खोळंबली होती आणि याचा नाहक त्रास जो आहे सामान्य नागरिकांना होत होता, तो त्रास होऊ नये म्हणून पोलीस देखील आपला चोख बंदोबस्त इथे तैनात पोलिसांनी केलेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळतो आहे.
आणि या सगळ्या लोकांना आता पोलीस रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या लोकांना हटवण्याचं काम जे आहे पोलिसांद्वारे केलं जात आहे. आज कुठल्याही प्रकारची परमिशन ही आंदोलनाला नव्हती. फक्त वंचित ने जे आहे आज महाराष्ट्र बंदची हाक पुकारली होती. नागपुरात कुठेही हा बंद जो आहे पाळला गेलेला नाही. दुकानं असतील, आस्थापनं असतील, सगळे सुरू आहेत. गर्दी आपण रस्त्यावर बघतो आहे. लोक आपापले कामावर जात आहेत, येत आहेत. जी आपली कामं आहेत रोजची ती करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र बंदची जी हाक होती कुठेतरी त्याला प्रतिसाद जो आहे नागपूरमध्ये तेवढा पाहायला मिळत नाही आहे. आणि मोठ्या प्रमाणात तिथे पोलिसांचा फौजफाटा अजूनही तैनात आहे. कुठली अप्रिय घटना घडू नये आणि कायदा सुव्यवस्था शहरात टिकून राहावा यासाठी पोलिसांनी आपल्या कर्तव्यावर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.